वांगणीमधील आरोग्य सेवेत मोठी भर पडली आहे। आरोग्य विभागाच्या वतीने वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाला सुसज्ज शववाहिनी प्रदान करण्यात आली आहे। हा वाहन हस्तांतरण सोहळा अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत वांगणी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला। या कार्यक्रमास पंचायत समिती गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्यासह वांगणीचे सरपंच वनिता आढाव, उपसरपंच अन्वी शेलार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून उपस्थितांचे मनोधैर्य वाढवले। वांगणी शहरातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ने-आण करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, त्यातच आता ग्रामपंचायतच्या आरोग्य सेवेत शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असं मत गटविकास अधिकारी पंडित राठोड यांनी मांडलंय। तर शववाहिनी उपलब्ध झाल्यामुळे वांगणी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळणार आहे। तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेत सकारात्मक बदल घडेल असा विश्वास सरपंच वनिता आढाव यांनी व्यक्त केलाय। मी सर्वप्रथम आरोग्य विभाग जिल्हा परिषदचे आभार मानते। तसेच सीओ साहेब, बीडीओ साहेब आणि आपले आमदार कार्यसम्राट आमदार किसन कथरे साहेब यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी पाठपुरावा करून आणि आज आम्ही ह्या आमच्या कालावधीत आज आम्ही ह्या बॉडीत आहोत आणि आज 2016 पासून नागरिकांची जी मागणी येते त्यात आज आम्ही पूर्ण केलेली आहे। आणि त्यात जास्त प्रश्न वेस्टला जे नागरिक राहतात तर तिथे कुठलं असं हे झाल्यानंतर मग ते रेल्वे गेटातून जेव्हा आपण बॉडी ह्या साईडला ईस्टला घेऊन येतो तर त्यावेळी कधी कधी मेल जाते, तर एक अर्धा तास ती बॉडी तशीच घेऊन उभी राहावं लागत होतं, तर ती खूप मोठी समस्या होती। आणि मला असं वाटते की आज वांगणीकरांच्या याच्यासाठी आम्ही वांगणी ग्रामपंचायत पूर्ण त्यांचं हे केलेलं आहे। तर मला असं वाटते कमीत लोकांनी त्याचा उपयोग व्हावा आणि चांगली सुविधा हे करावी आणि आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू की तिचं मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित करू। सर्वप्रथम नमस्कार आणि सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज शववाहिनी ही बरेच वर्षापासूनची नागरिकांची मागणी होती, त्याच्यामध्ये काका संसारे जे माजी सदस्य होते ग्रामपंचायतचे त्यांची वारंवार मागणी, आमची बॉडी बसल्यापासून पण त्यांचे खूप अर्ज होते। परत ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांची पण मागणी होती, मनोहर काका शेलार, परत पावसकर दादा, मोहन कामरी, सचिन दादा शेलार आणि इतर सगळे गावातले प्रतिष्ठित ग्रामस्थांची मागणी होती की वांगणीत शववाहिनी पाहिजे आणि खरंच ही गरजेची वस्तू आहे। वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि वाढली पण आहे। वांगणीमध्ये ईस्ट आणि वेस्टला इतकी पब्लिक झाले, जवळजवळ 35-40 हजाराच्या घरात आपली लोकसंख्या गेलेली आहे। त्याच्यामुळे खरंच ही काळाची गरज होती आणि याच्यामध्ये सर्वप्रथम मी आभार मानते ते आपले कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी रोहनजी घुगे साहेब, पंचायत समिती अंबरनाथ, आपले बीडीओ साहेब श्री पंडितजी राठोड साहेब आणि DHO आपले परगे साहेब आणि वैद्यकीय अधिकारी देवरे साहेब यांचे खरंच मनपूर्वक आणि हृदयपूर्वक आभार मानते। आज त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन त्यांनी फक्त एकच विचारलं की तुमची ग्रामपंचायत गाडी मेंटेन करेल का, तर मी फक्त बोलली हो, ती करू ना करो पण मी शब्द दिला साहेब आम्ही ती गाडी मेंटेन करू, फक्त तुम्ही आम्हाला ती शववाहिनी मिळवून द्या। आणि खरंच 9 जुलैला ग्रामपंचायतनं आपला मे महिन्याचा जो ठराव ग्रामसभा झाली त्याचा ठराव 9 जुलैला दिला आम्ही साहेबांना आणि 15 जुलैला साहेबांनी 15 जुलैला गाडी आपल्याला हस्तांतरित केलेली आहे ग्रामपंचायतला। पण मी शब्द दिलेला नागरिकांना की 15 ऑगस्टला आम्ही गाडी देऊ आणि खरंच मी उपसरपंच, माझे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या टीमनी आज करून दाखवला, तर मला भरून येते कारण जो शब्द आम्ही दिला तो आज पूर्ण केला आणि या यशासाठी मी सगळ्या अधिकारी वर्गांचे आभार मानते। त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळवलं। वांगणी ग्रामपंचायतला आज महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि वांगणी ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नातून आपण आज शववाहिनी ही उद्घाटन केलेलं आहे। निश्चितच 2016 पासून वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी सरपंच, सदस्य आणि आताचे सरपंच आणि सदस्य हे सर्वजण प्रयत्न करत आहेत। या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे।
आपल्या तालुक्याचे आमदार माननीय किसनजी कतोरे साहेब यांच्या प्रयत्नातून, तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे सर यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला शेववाहिनी उपलब्ध झालेली आहे. निश्चितच काळाची गरज म्हणून शेववाहिनी आपल्याला गरजेची आहे आणि वांगणी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रेल्वे ट्रॅकवरील गाव असल्यामुळे गरजेच्या वस्तू ग्रामपंचायतीला उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण या शेववाहिनीचं उद्घाटन केलेलं आहे. निश्चितच ती या पंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी आपण आज अर्पण केलं. अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी. Like, comment, share and subscribe.